नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. 25 जून 1975 लोकशाहीचा काळा दिवस. त्या दिवशी कदाचित माझ्यासारखी असंख्य लोक जिवंत नसतील, परंतु ज्यावेळी या दिवसाचा उल्लेख येतो आमच्यासारख्या तरुणांच्या मनात थरकाप उडतो. लोकशाहीची क्रूर हत्या म्हणजे 25 जून 1975 आणीबाणी. ही आणीबाणी लादली होती पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. काँग्रेसची ध्येयधोरणं पहिल्यापासून हुकुमशाहीसारखी राहिलेली आहेत, हिटलरशाहीसारखी राहिलेली आहेत. या आणीबाणीमध्ये काय केलं? या आणीबाणीमध्ये वर्तमानपत्रांचा सगळा हक्क हिरावून घेतला. प्रेसवाल्यांचे, मीडियावाल्यांचे सर्व हक्क हिरावून घेतले. अरे एवढंच काय, किशोर कुमारला गाणं गाण्यावाचून मज्जाव करण्यात आला. या आणीबाणीमध्ये काँग्रेसवाल्यांनो तुमच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्ती नसबंदी केली होती. जे प्रमुख सगळे नेते होते, जे समाजासाठी अहोरात्र झगडत होते, त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. काय कारण होतं याचं? इंदिरा गांधींनी निवडणुकीमध्ये गैरप्रकार करून निवडून आल्या होत्या आणि हा खटला न्यायालयामध्ये चालू होता. राजनारायण वर्सेस इंदिरा गांधी इलाहाबादमध्ये हायकोर्टामध्ये असलेला खटला जस्टिस खन्नाने दिलेलं वर्डिक्ट जजमेंट इंदिरा गांधींच्या विरोधात गेलं होतं. त्यांना 6 वर्ष निवडणुकीला उभं राहायचं नाही अशा प्रकारचे आदेश केले, कारण की त्यांनी जो प्रकार केला होता तो गैरप्रकार सिद्ध झाला होता. ह्याच्या विरोधात जेव्हा चॅलेंज केलं तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस अय्यर होते, त्यांनी तो निकाल राखून ठेवला. आणि अशातच सत्तेची लालसा, हव्यास असलेला इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशात फखरुद्दीन अकबर या राष्ट्रपतीला सांगून आणीबाणी लावली. या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आश्चर्य वाटतं, राहुल गांधी आम्हाला आज भारतीय संविधान दाखवतात. राहुलजी, तुमच्या दादीनं काय केलं होतं? अनन्वित अत्याचार केले होते. झोपड्यामध्ये बसणाऱ्या शोषित, वंचित, पीडित या सर्वांवरती बुलडोझर चालवला होता. त्या ठिकाणी जबरदस्तीने शहरं वसवली. अशा प्रकारच्या आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसजनो, राहुल गांधीजनो, तुम्हाला भारतीय संविधान दाखवताना लाज वाटली पाहिजे. भारतीय लोकशाहीतला काळा कुट्ट दिवस, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं या लोकशाहीची हत्या झाली. बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं. आणि आज तुम्हीच नरेंद्र मोदींना दोष देता. अहो, तुमच्या काळात सगळे वर्तमानपत्र सगळे तुमचे गुलाम करून घेतले होते. मीडिया जो तुमच्या विरोधात लिहिल त्याला जेलमध्ये टाकलं जायचं होतं. दुर्दैवानं अनेक चांगले मोठमोठे नेते, सर्व पक्षीय तुम्ही जेलमध्ये टाकले आणि इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा अशा प्रकारच्या खोट्या वल्गना केल्या. लाज वाटली पाहिजे. भारतीय लोकशाहीतला काळा कुट्ट दिवस, 21 महिने लोकांना तुम्ही, नेत्यांना तुम्ही तुरुंगात डांबलं. जर JP आंदोलन त्यानंतर आलं नसतं तर मला वाटतं तुम्ही नेत्यांना तसंच तुरुंगात ठेवलं होतं. संपूर्ण देश हा जेल झाला होता. जेलचं स्वरूप आलं होतं. दडपशाही, दमनशाही, हिटलरशाही काय असते ती 25 जून नंतर 21 महिने या देशाने अनुभवली. आणि तुम्ही मोदींना हिटलर म्हणता. फार मोठी शोकांतिका आहे. परंतु हा देश विसरला नाही. 25 जून 1975 हा देशाला अजूनही तो काळा कुट्ट दिवस स्मरणात आहे, ज्या दिवशी तुम्ही लोकशाहीची खऱ्या अर्थानं हत्या केली होती. भारतीय संविधानात जे मूलभूत स्वातंत्र्य दिलं होतं ते सगळं हिसकावून घेतलं होतं. बोलण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य,
आणि अक्षरशः लिहिण्याचं स्वातंत्र्य, गाण्याचं स्वातंत्र्य सगळं हिरावून घेतलं होतं, तरी तुम्हाला लाज कशी वाटत नाही काँग्रेसजन हो? आज त्या आणीबाणीच्या काळाचं स्मरण करतोय, लोकशाहीच्या कुट्ट दिवसाचं स्मरण करतोय आणि पुन्हा हा दिवस या भारत देशाच्या नशिबात कधी येऊ नये अशी परमात्मा परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.